मंडळी नमस्कार. आजच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज राज्यात 2 महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि याच संपाच्या दरम्यान एक महत्त्वाची घडामोड घडली. ती म्हणजे शासन मान्य असलेल्या संघटनेची मान्यता आज रद्द करण्यात आली आणि त्यानंतर खरं तर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि आज जो प्रश्न मी आपल्या सगळ्यांच्या समोर घेऊन आलोय तो प्रश्न हा आहे की या संपूर्ण ज्या संघटना आहे 27 संघटना त्याच्यापैकी एक मान्यता प्राप्त संघटना आणि या संघटनांच्या वरचा विश्वास या कर्मचाऱ्यांचा नेमका का उडाला, संघटना विरहित आंदोलनाची या संपूर्ण कर्मचाऱ्यांना गरज का पडली, कुठे हा विश्वास त्यांनी गमावला, असे अनेक प्रश्न आहेत. आणि आज हे जे आंदोलन सुरू आहे, हा जो लढा सुरू आहे, तो लढा पुढे नेमका कसा जाणार आहे, जो दुखवटा सध्या सुरू आहे, या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत. पण राष्ट्रवादी पुरस्कृत अशा सरकार मान्य शासन मान्य संघटनेची मान्यता आज रद्द झाली आणि ही ज्यांच्यामुळे झाली ते मुकेश तिगोटे इंटकचे सरचिटणीस आहेत. आता आपल्या सोबत गेली अनेक दिवस ते न्यायालयीन लढाई लढत होते आणि त्यांच्या त्या लढाईला यश आलेलं आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कोर्टानं हा जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय नेमका काय आहे आणि नंतर मग मी त्यांना प्रश्न विचारेन जे आज एसटी कर्मचाऱ्यांच्या मनात आहेत, महाराष्ट्राच्या मनात आहेत. मुकेशजी, सुरुवातीला सांगा की एकमेव मान्यता प्राप्त जी संघटना होती त्या संघटनेची मान्यता का काढून घेतली गेली, काय म्हटलंय कोर्टाने? सर्वप्रथम आदरणीय विलास सर, आपले मनपूर्वक धन्यवाद. गेल्या 2 महिन्यापासून खरोखरच अत्यंत तळमळीनं सर्वसामान्यांची जाण असलेलं म्हणजे एक नेतृत्व म्हणावं लागेल अशा पद्धतीनं आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून एसटी कामगारांची बुलंद आवाज म्हणून सरकार, प्रशासन, कामगार चळवळ आणि जनता आणि त्याचबरोबर एसटी महामंडळाची जी सध्याची परिस्थिती आहे ही लाल परी ही व्हेंटिलेटरवर आहे की काय अशा पद्धतीची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे या संदर्भामध्ये आपण सातत्याने वाचा फोडताय, त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद, मनपूर्वक आभार. 1995 पूर्वी सर आपल्या एसटी महामंडळामध्ये ज्या संघटना कार्यरत होत्या त्या सर्व संघटना या रजिस्टर्ड संघटना होत्या. म्हणजे कुठल्याही संघटनेला 1995 पूर्वी मान्यता नव्हती. मार्च 1995 ला महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना या संघटनेला मान्यता मिळाल्यानंतर या संघटनेच्या वतीनं 1996 ला पहिला कराराचं चर्चासत्र सुरू झालं आणि तो पहिला करार 1996 ते 2000 हा झाला 20 ऑक्टोबर 1999 ला. म्हणजे 4.5 वर्ष कराराचा कालावधी 31 मार्च 2000 ला संपणार आहे आणि तो करार झाला 20 ऑक्टोबर 1999 ला. म्हणजे 4.5 वर्ष करार एकतर उशीर झाला, परंतु शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेमध्ये जे वेतनवाढ या करारामध्ये व्हायला पाहिजे होती, अपेक्षित वेतनवाढ जी पाहिजे होती ती झाली नाही. पुढे 2000 मध्ये राज्यामध्ये कुठल्याही महामंडळात निम्म्या पगारामध्ये कनिष्ठ वेतन श्रेणीमध्ये काम करण्याचं काम कुठल्याही महामंडळामध्ये नसताना या एसटी महामंडळामध्ये कनिष्ठ वेतन श्रेणीच्या गोंडस नावाखाली नव्याने भरती झालेल्या महाराष्ट्रातल्या मराठी तरुण युवकाला केवळ 1400 रुपये बेसिक मध्ये 2500 ते 2600 रुपये पगारामध्ये 5 वर्ष वेट बिगारी सारखं अत्यंत कमी वेतनामध्ये काम करावं लागलं. आणि या विरोधामध्ये सुद्धा मान्यता प्राप्त कामगार संघटनेनं कुठलाही संघर्ष केला नाही, लढाई केली नाही, न्यायालयीन लढाई केली नाही, संपासारखं आंदोलनात्मक कुठलं भूमिका घेतली नाही. त्याच्यानंतरचा प्रश्न की सन 2000 ते 2004 हा कालावधी 31 मार्च 2004 ला कराराचा कालावधी संपला आणि 2004 ला कराराचा कालावधी संपून सुद्धा 4 वर्षामध्ये कुठलाही वेतन करार झाला नाही.
जानेवारी 2005 ला तो करार झाला. तो 2000 ते 2004, 2004 ते 2008 असा 8 वर्षाचा एकाच वेळी करार झाला. परंतु दुर्दैवानं एसटी कामगारांच्या जीवनाची आयुष्याची राख रांगोळी या करारामध्ये झाली. या करारात वेतन करारात एकही रुपया बेसिक मध्ये वाढ झालेली नाही. बरोबर. केवळ व्यक्तिगत भत्ता म्हणून 350 रुपये वाढवले आणि दुर्दैवानं 350 रुपये वाढवला आणि करार संपला. कराराचा कालावधी संपल्यानंतर ती दिलेली 300 रुपयाची व्यक्तिगत भत्त्याची सुद्धा रक्कम काढून घेतली गेली. 2008 ते 2012चा करार 2009 ला झाला आणि राज्यामध्ये आणि देशामध्ये 6वा वेतन आयोग लागू झाला आणि देशामध्ये आणि राज्यामध्ये 40% वेतनवाढीसह राज्यामध्ये ग्रेड पे लागू झाला आणि आमच्याकडे फक्त 17.5% वेतनवाढ झाली. त्याला ग्रेड पे नाही. 2012 ते 16चा करार 21 जून 2013 ला झाला. याच्यामध्ये मागच्या करारात 17.5% वाढ होते, तर पुढच्या वेळात थोडीशी वाढली पाहिजे, परंतु न वाढता ती 13% झाली. म्हणजे 17.5 मागच्या करारात, पुढच्या करारात 13%, म्हणजे एकंदरीत 30.5% वाढ झाली. एकंदरीत सगळे म्हणजे एकंदरीत जेवढे वेतन करार झाले त्या वेतन करारामध्ये मान्यताप्राप्त कामगार संघटनेनं ज्यांच्याकडे कायदेशीर हत्यार होतं, कायदेशीर सगळे अधिकार होते, त्यांनी कामगारांच्या हिताचं हित जोपासलं नाही, कामगारांच्या हिताचं रक्षण केलं नाही. फसवणूक झाली, कामगारांची फसवणूक झाली आणि म्हणून कामगारांनी आज हे जे काही एल्गार पुकारलेला आहे तो महाराष्ट्रात दिसतोय. खरं तर मला खूप भरून आलं मुकेशजी, कारण गेल्या 2 महिन्यापासूनचा हा सगळा लढा सुरू होता आणि या संपूर्ण लढ्यामध्ये संघटनेचे कार्यकर्ते, संघटनेचे नेते कुठं आहेत हा आम्हाला सुद्धा प्रश्न पडला होता. आज तुम्ही जेव्हा बोलताय तेव्हा काहीतरी ह्या आंदोलनात जान आल्यासारखं वाटतंय, कोणीतरी कामगार बोलतोय असं वाटतंय. पण तुम्ही असं एका ठिकाणी का बोलताय? तुम्ही आज कामगारांमध्ये जाऊन का बोलत नाही? इथे कामगार विचारतायत आमचे नेते कुठे गेले, कामगार संघटना कुठे गेल्या, तुम्ही कुठे आहात? आता सरकारच्या बाजूने आहात की कामगारांच्या सोबत आहात? सांगा एकदा महाराष्ट्राला खरं खरं काय काय. नाही, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. ती यामध्ये प्रमुख बाब अशी आहे सर, की 27 आणि 28 तारखेला संयुक्त कृती समितीच्या नावाखाली सर्व संघटना एकत्रित आल्या आणि एकत्रित येऊन पहिल्यांदाच या एसटीतल्या सगळ्या संघटना एकत्रित येण्याचं काम झालं आणि याच्या माध्यमातून एक लढाई, आर्थिक स्वातंत्र्याची लढाई, विलिनीकरणाची लढाई, या सगळ्या लढाई लढण्याचं ठरलं असताना 27 तारखेला उपोषणाची नोटीस दिलेली होती. 8 दिवसाची नोटीस होती. आज मी तुम्हाला अगदी जबाबदारीनं सांगतो की मी एसटी महामंडळामध्ये त्याच कनिष्ठ वेतन श्रेणीचा शिकार आहे. त्याचा मी बळी गेलेला एक कर्मचारी आहे. त्यामुळं की या सगळ्या प्रकरणामध्ये दुखवट्यात आहात की नाही? सांगतो सर, ऐका ना. तर याच्यामध्ये हा प्रमुख विषय असा आहे की हे सगळं करत असताना, लढाई लढत असताना मी हळूहळू लढाई लढत गेलो आणि कायदा अभ्यास करत गेलो. त्यामुळं कायदेशीर कार्यकर्ता म्हणून काम करत असताना जो लढाईचं नेतृत्व करतो त्या नेतृत्वाला कामगारांची सुरक्षितता, त्यांचे हक्क, त्यांच्या जबाबदाऱ्या आणि आपण एखादी लढाई करत असताना त्याच्यातून मिळवण्याबरोबरच कामगार सुरक्षित राहणं ही अत्यंत महत्वाची एक डावपेचाचा विषय असतो आणि त्याच्याकरता इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947 या कायद्याने आज एसटी महामंडळामध्ये पब्लिक युटिलिटी सर्व्हिस लागू केलेली आहे आणि ती गेल्या 4 वर्षापासून रावते साहेबांच्या काळापासून सुरू आहे. त्यामुळं या जर पब्लिक युटिलिटी सर्व्हिस असेल तर 6 आठवड्याची आपल्याला संपाची नोटीस द्यावी लागते. आता जर संपाची नोटीस दिली नसेल आणि विदाऊट संपाची नोटीस जर कुठलं जर बंद, संप, आंदोलन जर केलं आणि त्याचे परिणाम दुर्दैवानं जर न्यायालयाने फटकारले आणि कामगार न्यायालयाने जर बेकायदेशीर संप जर जाहीर केला तर कामगारांना अनेक कारवाईला सामोरं जावं लागतं आणि एक कामगार कार्यकर्ता म्हणून, कामगार चळवळीतलं ज्ञान किंवा कायद्याचं थोडंफार ज्ञान म्हणून कामगारांना जोखीम उचलायला लावणं किंवा कामगारांना एखाद्या जाळामध्ये अडकवून लढाई लढणं आणि लढाईचा आविर्भाव आणणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शोभत नाही. म्हणून मी मूक सहमतीनं कामगारांच्या पाठीशी आहे, मूक सहमतीनं कामगारांच्या बरोबर आहे. नाही, मूक सहमतीने का? कामगार नेत्यांचं काम आवाज देणं असतं. कामगार नेत्यांनी एल्गार पुकारायचा असतो. कामगार नेते मूक संमती कधीपासून द्यायला लागले? हा अडचणीचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. तुम्हाला समोर येऊन बोलता येत नाहीये,
सरकार तुमचं आहे म्हणून तुम्हाला गाऱ्हाणं मांडता येत नाहीये. कारण आम्ही तुम्हाला 2017 मध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी संघर्ष करताना बघितलंय. तेव्हा तुम्ही विरोधात होतात म्हणून संघर्ष करू शकत होतात, आज सत्तेत आहात म्हणून अडचण आहे का? माझा थेट सवाल आहे. सर, मुळीच असं नाहीये की 2012ला एसटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळत नव्हतं आणि या किमान वेतनाच्या संदर्भामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण यांच्याकडे आम्ही तक्रार केली आणि एक बैठक लावली. बैठकीवर यामध्ये किमान वेतन मिळत नसल्याची तक्रार केल्यानंतर मान्यताप्राप्त संघटनेने याच्यावर आक्षेप नोंदवला आणि सरकार आमची भूमिका ऐकून घ्यायला तयार नाही, कारण आम्ही मान्यताप्राप्त संघटना नाही, म्हणून सरकार याच्यामध्ये निर्णय घ्यायला तयार नव्हतं. त्यावेळेस काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री, काँग्रेस पक्षाचे परिवहन मंत्री, परिवहन खातं मुख्यमंत्र्यांकडेच असताना, पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक संघटनेनं माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून सरकारच्या विरोधात आंदोलन करून न्यायालयीन लढाई करून 114 कोटी रुपये मिळवून दिलेले आहेत. सरकार कोणत्या पक्षाचा आहे हा महत्वाचा मुद्दा कधीच नव्हता आणि कधी भविष्यात सुद्धा राहणार नाही. आज मी आपल्याला सांगू इच्छितो की देशामध्ये जे केंद्रीय श्रमिक संघटना आहेत त्यांचे जे अध्यक्ष आहेत आणि ऑल इंडिया इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर जी संजीवा रेड्डी साहेब आहेत, हे काँग्रेस पक्षाचं सरकार असताना देशातल्या या कामगार कायद्यातल्या बदलाच्या विरोधामध्ये सगळ्यात पहिल्यांदा इंटकने आवाज देऊन देशव्यापी संप सुद्धा 2 सप्टेंबर 2012ला केलेला आहे. त्यामुळे पक्षाचा विरोध नाही, पक्षाचा विषय नाही, पक्ष कुणाचाही घेणं नाहीये, पण कामगारांना न्याय मिळाला पाहिजे आणि कामगारांच्या न्यायासाठी वेळ प्रसंग पडली तर कुठलीही आहुती द्यायची असेल, कुठला बळी द्यायचा असेल आणि पक्ष काय कारवाई करत असेल केली तरी त्याची तमा बाळगत नाही. आणि दुसरी गोष्ट, पक्ष काही आमचं घर चालवत नाही किंवा पक्ष आम्हाला काही पगार देत नाही, त्यामुळे पक्षाची चिंता करण्याची आमची याची कायदेशीर किंवा कुठलीही जबाबदारी नाही. जबाबदारी आम्ही कामगारांचं नेतृत्व करतो, कामगारांसाठी न्याय हक्कासाठी लढतो आणि म्हणून गेल्या 11 फेब्रुवारी 2009ला एसटी महामंडळामध्ये महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक संघटनेची मी आणि अध्यक्ष आदरणीय जयप्रकाशजी छाजेड यांच्या नेतृत्वाखाली संघटना स्थापन केली आणि सातत्याने संघर्षपूर्वक लढा देत आहोत. आता माझा एक प्रश्न आहे की ठीक आहे, काँग्रेस हा असा पक्ष आहे जो कामगारांशी कायम जवळचा राहिलेला आहे, कामगारांचा आवाज उठवणारा पक्ष राहिलेला आहे, पण असं काय झालं की या संपूर्ण लढ्यामध्ये काँग्रेस कुठं दिसत नाही? सरकारवर दबाव आणण्यासाठी काँग्रेस कामगारांच्या बाजूने आवाज उठवताना दिसत नाही. हे चित्र जे महाराष्ट्राच्या समोर जात आहे त्याचं नेमकं काय करायचं? कारण आता ह्या कामगारांना कोणीतरी आवाज देणं गरजेचं आहे. मग हा आवाज देत असताना तुम्ही कुठे आहात हा प्रश्न विचारला जातोय आणि आरोप हा केला जातोय. इथं आपल्या बाजूला माझ्या उजव्या हाताला कमेंटचा एक बॉक्स आहे, त्याच्यावरती अक्षरशः पाऊस पडतोय कमेंटचा. त्यातल्या कमेंट अशा आहेत की तिगोटे साहेब हे महाराष्ट्रातल्या म्हणजे इंटक महाराष्ट्रातल्या डेपोंमधला हा दुखवटा फोडण्याचं काम करतायत, आरोप आहे. एकाही एसटीतल्या कर्मचाऱ्यांनी सांगावं की मुकेश तिगोटेंनी सांगितलंय की तुम्ही दुकोट्यात राहा, तुम्ही दुकोट्यात राहू नका, तुम्ही संपातून बाहेर या, तुम्ही संपात जाऊ नका, तुम्ही संपावर जा. कुठलंही असं वक्तव्य केलेलं जर मी जाहीर कुणीही केलं तर म्हणेन मी की खरंच मी संप फोडतोय किंवा दुकोटा फोडतोय. मी कधीच लोकांना म्हटलेलं नाहीये, परंतु आता लोकांचा जो आरोप आहे किंवा काही जे लोक आहेत त्याच्यामध्ये एसटी महामंडळामध्ये विविध संघटना असल्या कारणानं जे कमेंट्स करतायत किंवा जे काय आपली प्रतिक्रिया व्यक्त करतायत किंवा भावना व्यक्त करतायत ते कदाचित ते द्वेषातून किंबहुना अज्ञानातून किंबहुना सविस्तर संपूर्ण माहिती नसल्यामधून करत असावेत. शेवटी तो आमचे कामगार आहेत, त्यामुळे आम्ही काही एवढं राग मानून घेत नाही. ठीक आहे. ऍडव्होकेट पुष्पा एलवंडे मॅडम जोडले गेले आहेत. मॅडम, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? बहुतेक काही तांत्रिक कारणामुळे त्यांच्यापर्यंत आवाज जात नाहीये. मी पुन्हा त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो. मुकेशजी, आता जी परिस्थिती राज्यात निर्माण झालेली आहे, एसटी कर्मचारी कारवाईला सामोरं जातोय, त्याची भीती त्याच्या मनात आहे, त्याला न्याय हवाय, विलिनीकरणाची मागणी आहे. तुम्ही विलिनीकरणाची मागणी घेऊन रस्त्यावर उतरलेलं आम्ही बघितलं. या विलिनीकरणाच्या मागणीच्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? यामध्ये
सगळ्यात महत्वाची बाब अशी होती की 2017ला आम्ही शासकीय म्हणजे सुरुवातीपासूनच इंटकने शासकीय कर्मचाऱ्या इतकं वेतन एसटी कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे आणि त्याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे, ही भूमिका घेतलेली आहे. राहिला विषय विलिनीकरणाचा, तर विलिनीकरणा संदर्भामध्ये आंध्र प्रदेश राज्य महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना शासनामध्ये मर्जर करून तिथल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे, ती करावं असं आम्ही म्हटलं होतं. परंतु दुर्दैवानं 28 तारखेला उपोषण मागे झाल्यानंतर राजकीय हस्तक्षेप करून केवळ सवंग लोकप्रियता मिळवून कामगारांची एक भावना आहे किंवा कामगार हा यामध्ये भावना विभक्त झालेला आहे, त्याचा कुठेतरी गैरफायदा घेण्याच्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षाचे 2 आमदार आले आणि जर ही त्यांना खरंच, आता माझं असं म्हणणं होतं की विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये द रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऍक्ट 1950 या कायद्यातल्या कलम 39 मध्ये दुरुस्ती करावी आणि विलिनीकरण करावं. परंतु हे सगळं प्रोसेस करण्यापूर्वीच हा संप सुरू झाला आणि ते न्यायालयात प्रकरण गेलं. अधिवेशन झालं, सत्ता तुमच्याकडे अडवलंय कोणी? मुकेश साहेब, तिगोटे साहेब, अडवलंय कोणी हा प्रश्न आहे. सत्ता तुमच्या, तुम्ही विरोधी पक्षात नाहीयेत. आता तुम्ही विरोधी पक्षात नाहीयेत, तुमच्यावर काँग्रेसच्या टेकूवर हे सरकार उभं आहे. तुम्ही मनात आणलं तर आता या सरकारला झुकवू शकता, या सरकारला कामगारांच्या बाजूने निर्णय घ्यायला भाग पाडू शकता. मुळात तुमची मानसिकता आहे का, हा प्रश्न आहे. आणि दुसरं, तिगोटे साहेब, तुम्ही मी बऱ्याचदा येऊन गेलो आझाद मैदानात, आपण कधी आला होता तिकडे? बरोबर आहे, तुमचा हा प्रश्न अत्यंत एक आवश्यकच होता की ज्या दिवशी कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने गेल्या 25 वर्षामध्ये त्यांच्यावर जे अन्याय झाला, अत्याचार झाला, प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक झाली, शोषण झालं, ड्युटी अलोकेशन मध्ये झालं, रजेमध्ये झालं, डिफॉल्ट केसेस मध्ये झालं, याचा उद्रेक हा कामगारांचा बाहेर आलेला आहे. मुळात हा जो रोष होता तो मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या विषयी होता आणि त्याच्या पापाची फळं आज कामगारांना भोगावी लागतात. परंतु दुर्दैवाने काही जी काही साक्षर मंडळी आहे किंवा थोडे शिकलेले जास्त आहेत, या लोकांनी एक निर्णय घेतला की कुठल्याही संघटनेनं आता याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही, कुठल्याही संघटनेनं यायचंच नाही, कामगार हुशार झाला, बोलायचंच नाही. हुशार झाला कामगार हुशार झाला, असंच म्हणावे लागेल. कामगार जागृत झाला. कामगारांना जागृत करण्याचं काम 2009 पासून सर्वप्रथम इंटकनीच केलं. एसटी महामंडळात संप कसा करावा, संप करण्याचं धाडस ते सुद्धा महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक संघटनेनंच 17-18 डिसेंबर 2015च्या माध्यमातून पहिल्यांदा दिलेला आहे. यापूर्वी कधीही. मला एक प्रश्न विचारायचा सर, मला प्रामाणिक उत्तर तुमच्याकडून हवाय. या राज्यातल्या या हजारो कामगारांनी तुम्हाला नेता बनवलं, तुम्हाला डोक्यावर घेतलं, तुमचा जय जयकार केला, तुम्हाला सत्तेत पोहोचवलं. पण आज ज्यांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं, या सगळ्या संघटनांना कर्मचाऱ्यांनी डोक्यावर उचलून खाली का ठेवलं? तुमची साथ सोडून ते आज एकटे एकाकी लढा निर्धारानं लढतायत. याला जबाबदार नेमकं कोण आहे? कामगार संघटना सगळ्या या कामगारांना त्यांचं दुःख ओळखायला चुकल्या का? कामगार संघटना याचं प्रायश्चित्त घेणार आहेत का? नाही, याच्यामध्ये प्रमुख विषय असा आहे की सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे की कामगार संघटना चुकल्या की कोणती संघटना चुकली याचं खरं तर मूल्यमापन होण्याची गरज आहे. जसं आपण सर की कुठलंही पक्षीय राजकारण न करता आपण चर्चा करतोय, त्यामुळे पक्षीय राजकारणाच्या पलीकडे एक मी मुद्दा मांडू इच्छितो की सत्ताधारी पक्ष म्हणून जेव्हा सरकारमध्ये जो सत्तेत पक्ष जातो तेव्हा विरोधी पक्ष हा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात बोलतो आणि जनतेच्या भावना मांडायचं काम करतो. जर सत्ताधारी पक्षाने ते आता आम्ही ते एसटी महामंडळामध्ये आम्ही सत्ताधारी संघटना म्हणून नव्हतो, सत्ताधारी संघटना म्हणून तिथे रिकॉग्नाइज युनियन होती आणि त्यांनी केवळ ताटाखालचं मांजर या प्रशासनाचं आणि सरकारचं होऊन त्यांनी कामगारांचं नुकसान केलं. त्याच्यावर आम्ही वारंवार आवाज उठवला, न्यायालयात लढलो आणि जे आम्ही आरोप गेल्या 10-11 वर्षामध्ये केले तेच आरोप सुदैवानं एसटी कामगारांच्या या सगळ्या लढाईमध्ये एसटी कामगारांच्या जो भावना होत्या, जो आक्रोश होता, खऱ्या अर्थानं तो कालच्या माननीय औद्योगिक न्यायालयाच्या निकालानं तो स्पष्ट झालेला आहे की रिकॉग्नाइज युनियननी त्यांची जबाबदारी पेलली नाही आणि ते बरोबर काम केलेलं नाही, म्हणून त्यांच्यावर आरोप करून ते सिद्ध न्यायालयातून आम्ही केलेले आहे. परंतु कर्मचारी संघटना चुकलेल्या असतील, त्या त्यांचं कर्तव्य नीट पार पाडू शकल्या नसतील. एक मुद्दा जो आता कोर्टातून स्पष्ट झाला,
कर्मचारी संघटनांची लबाडी समोर आली, यात कुठलंही दुमत आता उरलेलं नाहीये. कोर्टानं कर्मचारी संघटना म्हणण्यापेक्षा सर मान्यताप्राप्त संघटनेची लबाडी उघड झालेली आहे. ठीक आहे, ठीक आहे, मान्यताप्राप्त संघटनेची लबाडी उघड झाली असं तुम्ही म्हणताय. पण मुद्दा असा आहे आता की या सगळ्या संघटनांच्या विरहित हा जो लढा सध्या सुरू आहे, या लढ्याला आपण किमान पाठिंबा तरी द्यावा, यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभं राहावं. ठीक आहे, आमच्या नेतृत्वात नाही, पण आम्ही तुमच्यातले आहोत. आपल्या माईची ही लढाई आहे, लाल परीची म्हणजे आपल्या माईची ही लढाई आहे आणि ही लढाई आपण सगळे लढू. ही भूमिका संघटना इतर संघटना का घेत नाहीत, मान्यता प्राप्त बाजूला राहिली तरी? नाही, यामध्ये दोन प्रमुख कारण अशी आहेत की या आंदोलनाचं नेतृत्व पूर्वी जे करणारे होते त्यांनी सातत्यानं सर्वच श्रमिक संघटनांवर आरोप प्रत्यारोप करून याला दूर ठेवण्यासाठी कसोशीनं प्रयत्न केले. आता जे आंदोलनाचं नेतृत्व मध्यंतरी जे करत होते एक संघटना, त्यांनीही सर्व श्रमिक संघटनांवर आरोप करून न्यायालयाच्या या सगळ्या प्रकरणाच्या माध्यमातून अनेक गैरप्रकार करून त्यांनीही सगळं वाऱ्यावर कर्मचाऱ्यांना सोडलं. आणि आज जे कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करतायत, मुळात सर प्रॉब्लेम असा आहे, याच्यामध्ये अडचण ही आहे की जे कर्मचाऱ्यांच्या भावना आहेत, कर्मचाऱ्यांच्या अडचणी आहेत, त्यांनी कुणालाही विरोध न करता किंवा कुणालाही विरोध करत बसण्यापेक्षा आपले प्रश्न सोडण्याकरता सगळ्यांना सोबत घेऊन लढाई जिंकण्याच्या दृष्टीने वाटचाल करण्याची गरज आहे. परंतु ह्या संघटना वाईट आहे, त्या संघटना वाईट आहे, वकीलच खरे आहेत, अमुकच देव आहेत असं म्हणून लढाई भरकटत नेणं, दिशाहीन करणं आणि केवळ आता मला तर आपल्याला सांगायचंय की माननीय आपल्या देशामधल्या संविधानानुसार कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ ही त्रिस्तरीय व्यवस्था आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण मीडिया हा आधारित आहे. तर तिन्ही स्तर जे आपले स्थान आहेत, जे न्यायमंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल आणि कायदे मंडळ असेल, तर कुणाही कुणापेक्षा वरचढ नाही. आणि जर या संदर्भातला जर कायदा जर दुरुस्ती करायचा असेल तर त्याचे अधिकार कायदे मंडळालाच आहेत. परंतु हे असताना मी न्यायालयातून विलीनीकरण करणार आहे अशा पद्धतीची वल्गना करून किंवा अशा पद्धतीचं, आणि आता आम्ही असं जर काही गोष्टी खऱ्या सांगायला गेल्या, वास्तव सांगायला गेल्या तर निषेध, मुर्दाबाद, चुकीचं आहे, गद्दार आहे, फुटलेत, पैसे घेतलेत असं वगैरे जे म्हणून ज्या पद्धतीनं चाललेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे. शेवटी आपण एकमेकाचे भाऊ आहोत, शेवटी आपण एकमेकाला सोबत घेऊन चालणार आहोत, शेवटी आपण एकमेकाला सोबत घेऊन पुढे जाणार आहोत. तर अशा प्रसंगामध्ये असं कुठलंही टीका टिप्पणी, आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा एकमेकाच्या हातात हात घालून ही लढाई जंकेनाच्या दृष्टीने वाटचाल करणं गरजेचं आहे. आज तुम्ही कृतीतून दाखवून द्या ना की एसटी कर्मचाऱ्यांच्या मनात जो अविश्वास निर्माण झालेला आहे संघटनांच्या बद्दल, संघटनांनी आता जावं आणि विलीनीकरण पटकन घेऊन यावं. जर ते पटकन घेऊन येणं शक्य नसेल तर आपण मग 7वा वेतन आयोग असेल किंवा त्यांच्या जुलमी कायद्यातून त्यांची सुटका करणं असेल, असं काहीतरी तुम्ही पटकन घेऊन या. तुम्ही सत्तेतले लोक आहेत, हेच लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील असं नाही वाटत? कृतीतून जर तुम्ही बोललात तर आपण आता सांगितलं की लोकांनी डोक्यावर घेऊन नाचले, लोकांनी मुळात आम्हाला तर काही डोक्यावर कधीच घेऊन नाचलं नाही. आम्ही आयुष्यभर संघर्ष करत इथपर्यंत आलो आणि आमचा अविरत संघर्ष सुरूच आहे. तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही जर ते घेऊन आला, तो विजयाचा कलश जर तुम्ही घेऊन आला तर तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील असं म्हणतोय मी. नाही, महत्वाचा विषय असा आहे की राज्यामध्ये 3 पक्षाचं सरकार आहे, एक मुद्दा. दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा आहे अडचण आहे तुमचं कोणी ऐकत नाही. नाही, म्हणजे अडचण म्हणजे पक्षामध्ये अडचण असू शकते, नेतृत्वाला अडचण असू शकते. महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा प्रमुख आहे की सगळ्यात या लढाईमध्ये जे सत्ताधारी पक्षामधले ज्येष्ठ नेते आहेत, जे यामध्ये प्रमुख आहेत, यांच्याच विरोधामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अखंड तांडव केला जातोय. आणि दुर्दैवानं त्यांच्याकडेच आम्हाला मागायचंय, ज्यांच्याकडे मागायचं आहे त्यांनाच जर शिवीगाळ करायचा असेल, त्यांनाच जर म्हणायचं नालायक आहे, तर थोडस कुठंतरी विरोधाभास जाणवतोय. आणि याच्यामध्ये कुठंतरी एक आणि घेऊ म्हणजे कुठंतरी देवाणघेवाण, 2 पाऊल पुढे 2 पाऊल मागं, चर्चा करणं, मार्ग काढणं. आणि तुम्ही म्हणलात की कायद्याच्या कचाटातून मुक्त करा. महाराष्ट्र सर आपल्याला अभिमानाने अत्यंत जबाबदारीने बोलतो, यस, आज एसटी कामगार 25 वर्षानंतर इंटकच्या न्यायालयीन लढाईने जुलमी कायद्यातून मुक्त झालेलाच आहे. आता लढाई फक्त शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन घेऊन शासनानं त्या वेतनाची जबाबदारी घेणं ही पहिल्या टप्प्याची जबाबदारी किंवा पहिल्या टप्प्याचं काम आहे, ते होणं अत्यंत गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं
नाही, यामध्ये कधी अशी करताय? बाब आहे, यामध्ये अशी बाब आहे की या आंदोलनाचं नेतृत्व, मुळातच या आंदोलनाचं नेतृत्व नियोजनबद्ध ज्यांनी केलेलं आहे किंवा जे करतायत अहो, यांची पहिली कामगार नियोजन करतोय. मी तुम्हाला सांगतो सर, मी जे इथपर्यंत बघितलंय, या आंदोलनामध्ये सदाभाऊ खोत आले, त्याच्यानंतर आपले हे आले, पडळकर आले, आले गेले, त्याच्यानंतर गुजर आले गेले, आणि उद्या सदावर्ते आहेत, सदावर्ते पण न्यायालयीन लढाई लढतायत, समजा तेही गेले. या कामगारांचे प्रश्न मात्र कायम आहेत. कोण आलं कोण गेलं याच्यापेक्षा प्रश्न महत्वाचे आहेत की कोण आलं कोण गेलं हे महत्वाचं आहे सरकारसाठी आणि तुम्हा सगळ्यांसाठी. कारण तुमची बांधिलकी कोण येतंय कोण जातंय याच्यापेक्षा कामगारांशी आहे की कुणाशी आहे याचा फैसला होणं गरजेचं आहे की नाही? नाही, बरोबर आहे की मुळात दोन दोन अडचणी होत्या. ती एक काल अडचण पूर्ण झालेली आहे. म्हणजे आतापर्यंत 25 वर्षामध्ये, आणि मी एसटी मध्ये लागल्यानंतर आणि एसटी मध्ये ही आमची संघटना स्थापन करूनच आम्हाला 13 वर्ष 12 वर्ष झालेली आहेत. आणि या कालखंडामध्ये आम्ही आमचं प्रभावीरित्या विरोधी पक्षाची भूमिका म्हणून जे काम करता येईल ते न्यायालयीन आणि आंदोलनात्मक करून दाखवलेलं आहे, केलेलं आहे. आता प्रश्न असा होता, अडचण होती की रिकग्नाइज युनियनला हे सगळे अधिकार असल्यामुळं आमचे अधिकार लिमिटेड होते, आमचे पॉवर लिमिटेड असल्यामुळं आम्हाला अनेक मर्यादा होत्या, कायदेशीर बंधनं होती, ती आता काल मुक्त झालेली आहेत. राहिला प्रश्न सरकार म्हणेल की संघटनाच नाही तर आम्ही चर्चा कोणाशी करायची? दुसरा मुद्दा नाही, आता एमएससीबी मध्ये 32 संघटना आहेत आणि 32 संघटना, एकही संघटना रिकग्नाइज युनियन नाहीये, तरी तिथल्या कर्मचाऱ्यांचे प्रकार शासकीय कर्मचारी इतके आहेत. एसटी मध्ये 1995 पूर्वी कुठल्याच संघटनेला मान्यता नव्हती, तरी शासनाच्या इतकेच पगार, किंबहुना शासकापेक्षा जास्त पगार एसटीतल्या कामगारांना मिळत होते. वेगवेगळ्या आस्थापनामध्ये शासकीय किंवा बँकेमधून एसटी कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या सोडून एसटीतल्या नोकऱ्या स्वीकारल्या, कारण एसटीत पगार चांगला आहे, फॅसिलिटी चांगल्या आहेत. या सगळ्या गोष्टीमुळे एसटीच्या नोकऱ्या स्वीकारलेल्या आहेत. त्यामुळं की या सगळ्या परिस्थितीला आज जी काही परिस्थिती निर्माण झाली, याला आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे, काय पुन्हा सांगायची गरज नाही, मान्यताप्राप्त संघटना जबाबदार आहे आणि होतीच. परंतु आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, ही परिस्थिती एक पेच, एक कोंडी, एक वेगळं, एक यामध्ये कुठंतरी काहीतरी शिस्त आहे, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून मला सांगा, यामध्ये एकच मिनिट, यामध्ये प्रमुख विषय असा आहे, जर सरकारच विलीनीकरण करणार आहे, सरकारच 7वा वेतन आयोग किंवा शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देणार आहे, तर ही जी गेल्या महिनाभरापासून 2 महिन्याभरापासून किंबहुना या सगळ्या प्रकरणामध्ये चाललेले जे काही गोष्टी घडामोडी घडलेल्या आहेत, प्रचंड मोठ्या अफवा पसरत आहेत. 60 दिवस जर संप झाला तर मुख्यमंत्री राजीनामा देतील, राज्यपालाचं राष्ट्रपती राजवट लागेल, विलीनीकरण होईल, 45 दिवस संप झाला तर संप कायदेशीर होईल, अशा 10-11 ज्या अफवा आहेत, या सगळ्या अफवा पेरतोय कोण, याच्या मागे आहे कोण? आणि हे सगळं ज्या पद्धतीनं यामध्ये कुठंतरी काहीतरी दिशाहीन किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं कामगार चळवळ भरकटण्याचा किंबहुना याच्या मागे कुठंतरी षडयंत्र आहे, हे शोधून काढण्याची गरज आहे. बर, आता मला सांगा, मूळ मुद्द्यावर येतो, हा तोडगा काढण्यासाठी, कोंडी फोडण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? निश्चितच आमची ही भूमिका आहे की आता काल डिरिकग्नेशन झाल्यामुळं आम्हाला आता अधिकार, म्हणजे एसटीतल्या सर्व 21 संघटना ज्या कार्यरत आहेत त्यातल्या प्रमुख 4-5 असतील, परंतु कागदपत्री 21 संघटना आहेत, या सगळ्या संघटनांना आता अधिकार प्राप्त झालेले आहेत. तर या अधिकाराचा उपयोग करून शासन आणि प्रशासन स्तरावर या संदर्भातली तात्काळ चर्चा सुरू झाली पाहिजे. शासन स्तरावर तात्काळ बैठका झाल्या पाहिजेत आणि बैठकीमध्ये आग्रही भूमिका आमची हीच आहे की शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन दिलंच गेलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्या वेतनाची हमी राज्य सरकारनं घेतली पाहिजे. ही आमची भूमिका आणि हीच आमची भूमिका आम्ही सरकारपुढे मांडणार आहोत. आता उद्यापासून किंवा आता या क्षणापासून मुकेश तिगोटे यांचं ऑफिसमध्ये बसून, ठीक आहे, तुम्हाला तिकडे नको म्हणतायत, आम्ही संघटना विरहित आहोत, पण तुम्ही काही एसटी सोडलेली नाहीये. मुकेश तिगोटे यांचं आंदोलन, दुखवटा आता त्यांच्या ऑफिसमध्ये बसून जाहीरपणे, मूकसंमतीने नाही, जाहीर होणार आहे का? यामध्ये असा प्रमुख बाब आहे की 2015, 2017 आणि 2018
असे 3-3 संप एसटी कामगारांसाठी केले आणि या संपामध्ये माझ्यावर सूडभावनेतून बेकायदेशीर इतिहासाची कारवाई पाने केली. नको नाही नाही सर, नाही नाही सर, वर्तमानावर माझ्या बोला. नाही नाही बेकायदेशीर माझ्यावर कारवाई केली. त्यामुळं मी सध्या नोकरीतल्या सेवेत नाहीये, परंतु मी कामगारांबरोबर सातत्याने लढतोय आणि कामगारांच्या न्याय हक्कासाठीच माझी नोकरी गेलेली आहे. म्हणजे मी काय लोडी लाडी लबाडी चोरी काही केलेली नाहीये किंवा माझ्यावर आरोप जो आहे 8 दिवस मी गैरहजर असल्याचा ते काही सिद्धही होत नाहीये. मी डेप्युटेशनवर आहे, त्यामुळे अशा गोष्टींनी काही होणार नाही. परंतु मी कामगारांसोबत कालही होतो, उद्याही आहे आणि भविष्यातही राहणार आहे. परंतु एक बाब याच्यामध्ये निश्चित आहे सगळ्यात महत्वाची, की आता या मिनिटाला आम्ही जेव्हा जेव्हा माननीय मंत्री महोदय असतील किंवा प्रशासन लेवल प्रशासन स्तरावर ज्या वेळेस भेटलो आणि मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला गेला, त्या वेळेस प्रशासन आणि सरकार करून कामगार संघटनांची कामगार चळवळीची बार्गेनिंग पॉवर संपवून कामगारांनी टाकलेली आहे. प्रशासन आणि सरकार म्हणतंय तुमच्या मागे लोक नाहीत तर तुमच्या बरोबर चर्चा करायची कशासाठी? तुमच्या बरोबर लोकच नसतील तर तुमच्याबरोबर चर्चा करून एखादा निर्णय घेतलाच तर ते कामगार ऐकतील कशावरून? कारण विलिनीकरणाची लढाई 99.99% जिंकलेली आहे. 1% राहिलेला, 1 पॉइंटच राहिलेला आहे, अशी कामगारांची भावना आहे. तर तुम्ही तुमच्यावर कशामुळे विश्वास कामगार ठेवतील आणि या संपातून किंवा दुखट्यातून माघार घेतील? त्यामुळं तुमच्यावर विश्वास नाही अशीच भूमिका किंवा बार्गेनिंग पॉवर गुजरांवर विश्वास ठेवला, गुजरांवर विश्वास ठेवला ना, सरकारनं गुजरांवर विश्वास ठेवला ना. गुजरांना त्यांनी सोबत घेतलं आणि गुजरांना सोबत घेतल्यानंतर संप संपेल असं सरकारला वाटलं, पण मूळ प्रश्न तसाच राहिला. त्याच्यामुळे संप संपला नाही किंवा दुखवटा संपला नाही. त्यामुळे खरं तर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातूनच वैयक्तिकरित्या मी एक पर्याय सुचवला होता. 2-3 मुद्दे जर केले तर हा प्रश्न सुटू शकतो. बहुतांश कामगारांनी 90% जास्त कामगारांनी त्याला सहमती दर्शवली होती की 7व्या वेतन आयोगानुसार पगार द्या, जुलमी कायद्यातून या सगळ्या कामगारांची मुक्तता करा आणि ज्या कारवाया आहेत त्या मागे घ्या. या 3 मुद्द्यावरती एका क्षणात हा सगळा प्रश्न सुटू शकतो हे कामगार सांगतायत ना. कामगार हे सरकारलाही माहित असेल कदाचित, बरं नसेल माहित तर तुम्ही जाऊन जर सांगितलं, तुम्ही जर याच्यामध्ये मध्यस्थी केलीत, का कुणाला तरी बाहेरच्या लोकांना मध्यस्थी करायची गरज आहे? तुम्ही आतापर्यंत यांचे नेते राहिलात, नेते आहात, फक्त या सगळ्यांचा तुमच्यावर राग आहे. पण आज तुम्ही जर जाऊन हा विजयाचा कलश 7वा वेतन आयोग, त्याच्यानंतर यांच्या कामगारांच्या जे कायदे आहेत ते कायदे संपवणं, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन तो कलश जर आझाद मैदानात तुम्ही घेऊन आलात तर जे आता तुम्हाला बोलतायत, तुमच्यावर टीका करतायत, मी दाव्यानं सांगतो सगळे खांद्यावर घेऊन तुम्हाला नाचतील, कारण तुम्ही त्यांचे नेते आहात. नाही, यामध्ये अशी बाब आहे की आता मी तुम्हाला थोड्यापूर्वी सांगितलं की या सध्याच्या प्राप्त परिस्थितीमध्ये कोणत्याही एसटी महामंडळातल्या संघटनांची ती बार्गेनिंग पॉवर किंवा निगोशिएशन करण्यासाठी किंवा या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये शासन आणि प्रशासन बरोबर चर्चा करून मार्ग काढण्याची क्षमता कामगारांनीच काढून घेतलेली आहे. कारण कामगारांनीच सांगितलंय की आम्ही आता तुम्ही हात वर केले. नाही, हात वर करत नाहीये. प्रशासन आणि सरकार हेच सांगते की कामगारच सांगतायत, मीडियाच्या माध्यमातून सांगतायत, वेगवेगळ्या याच्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतायत की आता कोणत्याही संघटनांबरोबर आम्ही नाहीये. तर अशा परिस्थितीमध्ये सरकार आणि प्रशासन द्विधा मनस्थितीत किंबहुना त्या स्पष्ट भूमिकेत संघटना सगळ्या बरखास्त करताय, सगळ्या संघटना बरखास्त करताय, कामगार तुमच्या सोबत राहिला नाही. मला आता हा पण प्रश्न आहे की जी मान्यता प्राप्त संघटना आहे ती हायकोर्टात जाते म्हणे, त्या हायकोर्टात जाऊन काय उपयोग आहे? कामगारच तुमच्या सोबत नाहीये तर. कारण कामगार हा आत्मा आहे संघटनेचा. तुमच्या संघटनेमध्ये आता कामगारच उरला नसेल तर तुमच्या संघटनांचं औचित्यच राहिलेलं नाहीये. सगळ्यांनी संघटना बरखास्त करण्याचा निर्णय एकमुखी कृती समितीनं घेतला जाणार का? यामध्ये ही बाब आहे की हे सगळं जे पाप आहे ते मान्यताप्राप्त कामगार संघटनेचं आहे. एक, त्यांनी आता आम्ही जेव्हा न्यायालयामध्ये हे सगळं सिद्ध केलं त्यानंतरही ते आपल्याला माहिती आहे की आपल्या फोन कॉलवरून त्यांनी सांगितलं की आसुरी आनंद वगैरे झालाय आणि एवढे मुद्दे वगैरे सांगितले वगैरे. जे मी 10 मुद्दे मांडले होते ते सगळे मुद्दे माननीय न्यायालयाने मान्य केलेले आहेत आणि ते आरोप आम्ही सिद्ध केलेले आहेत. आसुरी आनंदाचा विषयच नाही राहिला. विलिनीकरणाच्या बद्दल तुम्ही कोर्टामध्ये भूमिका का मांडत नाहीये?
जर यामध्ये तुम्ही राहिला आता एक एक एक- हं, तिगोडे साहेब, मला मला मी विसरेन तो प्रश्न, मला विसरतो मी हं. पटकन. तुम्ही कोर्टामध्ये जशी आज एवढी सुंदर लढाई लढलीत, तशाच प्रकारची विलिनीकरणाच्या लढाईबद्दल एक पिटिशन तुम्ही दाखल करून तिथं इंटकची भूमिका आहे बाबा विलिनीकरणाच्या संदर्भातली, हायकोर्टात लढाई सुरू आहे, तुम्ही का गेलं नाही तिथं, हा प्रश्नही तुम्हाला विचारला जातोय. मी नाही, इकडे कमेंटमध्ये विचारतायत. येस, बरोबर आहे की तुम्हाला मी त्याचं उत्तर देतो की हा 3 तारखेला एसटी महामंडळाने 2 संघटनांच्या विरोधामध्ये रीट पिटिशन मान्य उच्च न्यायालयामध्ये दाखल केलं होतं आणि त्याच्यामध्ये केवळ 2च संघटनांचं हस्तक्षेप किंवा 2च संघटनांचं म्हणणं मांडायचं होतं. तरी सुद्धा आपल्याला मी खात्रीनं आणि जबाबदारीनं सांगतो आणि तिथे जे कोर्टात न्यायालयात जाणार आहेत त्यांनाही माहित आहे की मी आजपर्यंत जेवढ्या तारखा माननीय उच्च न्यायालयामध्ये झालेल्या आहेत त्या सगळ्या तारखांना मी माझ्या वकिलासह ॲडव्होकेट सीमा चोपडा आणि ॲडव्होकेट यादव यांच्यासह त्या कक्षामध्ये त्या न्यायालयाच्या दालनामध्ये उपस्थित आहे. प्रत्येक वेळेस माननीय न्यायालयात काय चाललेलं आहे आणि जर गरज असेल जिथे कामगारांना बाजू एखादी जर कमजोर असेल किंवा कामगारांच्यासाठी जर गरज भासत असेल तर आम्ही आमचं एंट्रन्स त्याच्यामध्ये करून आमच्या वकिलाच्या माध्यमातून बाजू मांडण्यासाठी आम्ही गेल्या 2 महिन्याच्या पासून ज्या तारखा होत आहेत त्याच्यासाठी आम्ही उपस्थित राहतोय. एक मुद्दा ठीक आहे. राहिला विषय त्याच्यापूर्वीचा तो अर्धवट राहिलेला मुद्दा होता की आता जी 25 वर्षानंतर जे पाप केलं होतं ते आम्ही सिद्ध केलं आणि सिद्ध केल्यानंतर आता ते म्हणतायत की आम्ही उच्च न्यायालयात जाणार. आता यापूर्वी कनिष्ठ वेतन श्रेणी आली, यापूर्वी 2-2 करार दिले गेले नाही, त्यावेळेस मान्यताप्राप्त संघटना का मुग गिळून गपली बसली होती, का नाही कोर्टात गेली, त्यावेळेस कनिष्ठ वेतन श्रेणीच्या विरोधात का नाही लढली, करार होत नव्हते, योग्य पद्धतीने वेतनवाढ होत नव्हते, का नाही उच्च न्यायालयात गेले. अतिशय आणखी एक जबाबदारीने मी सांगतो आपल्याला की 96 ते 2000 चा जो करार झाला, या करार केला म्हणून मान्यता प्राप्त कामगार संघटनेनं कामगारांच्या पगारातून त्यांच्या थकबाकीतून 5% रक्कम ती करोडोच्या 21 कोटीच्या घरात आहे ती रक्कम कापून घेतली आणि ती आता महामंडळाकडे आहे. ती मान्यताप्राप्त संघटनेकडे वर्ग करण्याच्या संदर्भातला निर्णय करारामध्ये करून घेतला आणि त्याच्यावर सरकारने स्थगिती दिल्यानंतर माननीय औद्योगिक न्यायालयाने ते कामगारांचे पैसे कामगारांना परत द्यावेत असा निर्वाळा दिल्यानंतर सुद्धा ते पैसे आम्हालाच द्यावेत म्हणून मान्यताप्राप्त कामगार संघटना उच्च न्यायालयामध्ये रीट पिटिशन त्याचा अपील करते. म्हणजे तुम्हाला जेव्हा स्वतःला पाहिजे तेव्हा तुम्ही कोर्टात जाणार, पण जेव्हा कामगारांना पाहिजे तेव्हा तुम्ही मात्र कोर्टात जात नाही. हा दुपट्टीपणा मान्यताप्राप्त कामगार संघटनेचा आहे आणि तोच प्रामाणिकपणा आमचा आहे की आम्ही फक्त आणि फक्त आजपर्यंत कामगारांच्या न्यायासाठी कोर्टात गेलोय आणि यावेळेस सुद्धा इंटकला मान्यता मिळावी म्हणून कोर्टात गेलेलो नाही. इंटकची मान्यतेची लढाई कधीच नव्हती आणि इंटक मान्यतेची लढाई कधीच लढणार नाही आणि मान्यतेसाठी काम करणार नाही. माझा एक प्रश्न आता खाली न्यायालयामध्ये जो निर्णय झाला त्याचा वर हायकोर्टातल्या लढाईमध्ये किती फायदा होईल? जर समजा आज खाली न्यायालय म्हणतंय की ह्या संघटनांनी फसवणूक केली आहे, या कर्मचाऱ्यांची फसवणूक झाली आहे, याच्यावर तर शिक्कामोर्तब झालंय. जर हे शिक्कामोर्तब झालं असेल तर मग हायकोर्टातल्या लढाईमध्ये हायकोर्ट या सगळ्या गोष्टीची कॉग्निझंट घेऊ शकतं का? त्या सगळ्याबद्दल जी लढाई सुरू आहे त्या लढाईत याचा फायदा होऊ शकतो का? नाही, या संदर्भामध्ये असं आहे की आता जे सविस्तररित्या जे रिझन्स माननीय औद्योगिक न्यायालयाने नोंदवलेले आहेत, जे आक्षेप नोंदवलेले आहेत, न्यायालयाच्या आदेशामध्ये ज्या काही स्ट्रॉंग बाजू आहेत या सगळ्या बाजू सोमवार किंवा मंगळवारी पूर्णतः म्हणजे आता जी आहेत पिटिशन अलाउड केलेलं आहे, मान्यता रद्द केलेलं आहे, त्यांचं सर्टिफिकेट कॅन्सल करायला सांगितलेलं आहे, परंतु रिझन्स आणि ते जे आहेत त्यातले काही बारकावे जे आहेत ते संपूर्ण ऑर्डर सविस्तररित्या विधी तज्ञांशी चर्चा करून याच्या संदर्भातला काय होऊ शकतो आणि काय करता येत असेल तर ते करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आणि ते करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. ठीक आहे, माझा वेळ संपत आलेला आहे. काही महत्वाच्या मुद्द्यांना मला जाता जाता त्याच्याबद्दल तुमचं मत हवंय. महाराष्ट्रामध्ये आज कदाचित पहिल्यांदा इतिहासात महाराष्ट्राच्या असं झालेलं असावं की सरकारी कर्मचाऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. आज इतक्या मोठ्या प्रकारची ही सगळी अभूतपूर्व परिस्थिती, घायकुतीला आलेला हा सगळा कर्मचारी, हे सगळं होऊन सुद्धा आज यांच्या घरी जावं आपण, त्यांचं सांत्वन करावं, त्यांना सांगावं की हे आत्महत्या पाऊल नाहीये किंवा प्रशासनाला सांगावं की तुम्ही कारवाई करू नका कारण हार्ट अटॅकनं अनेक जण जात आहेत.
इतक्या संवेदनशील विषयाबद्दल सुद्धा संघटना पोट तिडकीनं बोलताना का दिसल्या नाही? आणि त्याच्याबद्दलचं तुमचं काय मत आहे? या ज्या आत्महत्या आहेत, हा खरं तर सगळ्यांसाठी म्हणजे लांछनास्पद आहेत ना? निश्चितच दुर्दैवानं आपल्या माध्यमातून मी पण एसटीतल्या सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की कुणीही टोकाचा निर्णय, टोकाचा विचार सुद्धा मनामध्ये आणू नये. आणि दुर्दैवाने ज्या काही आत्महत्या घडलेल्या आहेत, त्या आत्महत्या कदाचित दुर्दैवानं गेल्या 25 वर्षामध्ये योग्य पद्धतीने वेतनवाढ न झाल्यामुळे आर्थिक विमोचनेतूनच झालेल्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आज जो काही कामगार या सगळ्या परिस्थितीला फेस करतोय, त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आमच्या संघटनेच्या माध्यमातून जर विचार केला गेला तर आम्ही ठिकठिकाणी जे जे आता कोविड म्हणजे राज्य पातळीवर काम करत असताना आमचे आगार विभाग आणि राज्य पदाधिकारी अशी त्रिस्तरीय रचना असते. सगळ्या आगारामध्ये जिथल्या आगारामध्ये जी घटना घडते तिथं आमचे आगाराचे आगार अध्यक्ष, आगार सचिव, आगाराचे जिल्ह्याचे पदाधिकारी त्या कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन करणं, त्यांच्या कुटुंबाला आधार देणं, त्यांच्या कुटुंबाला त्यांचे जे काही उर्वरित देयक महामंडळाकडे आहेत किंवा जे काही त्यांना मदत करायची आहे ते करण्याचं काम आमच्या संघटनेच्या खालच्या पळीच्या माध्यमातून केलं जातं. मी स्वतः सुद्धा 2-3-4 कर्मचारी जे आत्महत्या झालेले होते त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना जाऊन भेट दिलेली आहे. परंतु हा जो प्रश्न निर्माण झालाय मुळातच तो जर समजा जर योग्य वेळी योग्य वेतनवाढ झाली असती तर दुर्दैवाने अशी परिस्थिती निर्माण झाली नसती. परंतु याही परिस्थितीमध्ये कुठल्याही कर्मचाऱ्यांनी असं टोकाचं पाऊल उचलू नये. देर है लेकिन दुरुस्त आहे, काहीतरी चांगलं होईल या अपेक्षेनं एक आशावादी विचार ठेवून कामगारांनी याच्याकडे बघणं आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन जगणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आशा तुम्ही निर्माण केली पाहिजे, ती आपण आशा तुम्ही जिवंत ठेवली पाहिजे. तुम्ही आज सरकारमध्ये आहात, तुम्ही विरोधी पक्षात नाही, तुम्ही सत्तेत आहात. तुम्ही लढण्याची नाही तर तुम्ही देण्याची भाषा करायला हवी. तो आशावाद निश्चित निर्माण होईल. त्याचं कारण असं आहे, उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्यांच्या विरोधात जो आक्रोश आपण सगळ्यांनी दाखवला तो दाखवायलाच हवा. तो आक्रोश महाराष्ट्रातल्या इतक्या 60 पेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केल्यानंतर, त्यांचे जीव गेल्यानंतर सुद्धा दिसत नाही. एकदा महाराष्ट्र बंद आपण करण्याची नुसती हाक जरी दिली असती तरी कर्मचाऱ्यांना तुमचा अभिमान नक्की वाटला असता. पण आज या कर्मचाऱ्यांच्यासाठी स्पष्टपणे सांगा, उद्यापासून इंटकची भूमिका काय असणार आहे. तुम्ही तुमचे मंत्री सत्तेत बसवलेत, याच कामगारांच्या जीवावर तुम्ही आज सत्तेत आहात. भले तुमचे आमदार कमी असतील पण तुमच्या टेकवर ही सत्ता आहे. या सत्तेला तुम्ही निर्णय घ्यायला या कामगारांच्या हक्कासाठी कसं भाग पाडणार आहात? नाही, आपल्याला विलास सर ज्ञात आहे की 3 पक्षाचं सरकार आहे. शेवटी माननीय मुख्यमंत्री, माननीय परिवहन मंत्री पण एक आणि पक्ष जर माननीय निघून गेला अर्थमंत्री तर सत्ता राहू शकत नाही. माननीय अर्थमंत्री हे काँग्रेस पक्षाचे नाहीयेत. निश्चितच आपल्याला माहित आहे. अहो, तुम्ही आणि नसाल तर अर्थमंत्र्याला अर्थ राहत नाही. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले साहेब आम्ही यांना भेटून वारंवार या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे. आणि नानाभाऊ पटोले साहेबांनी सुद्धा सकारात्मक याच्यामध्ये नेहमीच आपली भूमिका मांडलेली आहे. परंतु दुर्दैवानं प्रॉब्लेम असा आहे याच्यामध्ये की 3 पक्षाचं सरकार असल्या कारणानं आणि या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं जे काही आरोप राहुल गांधींशी संपर्क करू शकता याच्याबद्दल. त्यांनी मध्यस्थी केली तर तोडगा निघू शकतो. कारण सध्याचं चित्र आहे की महाराष्ट्रातले कुठलेच कारभारी सध्या हा प्रश्न सोडवू शकत नाहीयेत. आपण राहुल गांधींसारख्या ज्येष्ठ नेत्यांना बोलूया, त्यांना आवाहन करा तुम्ही. राहुलजी गांधी यांची निश्चितच वेळ घेऊ. आपण केलेल्या सूचनांचा आदर आहे आणि निश्चितच त्यांचीही वेळ घेऊन त्यांचीही भेट घेऊन आम्ही या प्रश्नाला मार्गी लावण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करू. बरं, ठीक आहे. आज या चर्चेमध्ये तुम्ही आलात, अनेक महत्वाचे प्रश्न होते, सगळ्या प्रश्नांना तुम्ही उत्तरं दिलीत. त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. कारण परिस्थिती अशी आहे की आज बोलायचं कुणाशी हा आम्हालाही पडलेला प्रश्न आहे, कर्मचाऱ्यांनाही पडलेला प्रश्न आहे. पण या सगळ्या प्रश्नांच्या कोलाहलामध्ये, ह्या सगळ्यामध्ये तुम्ही आलात, या सगळ्या प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न केलात. हा संवाद सुरू राहायला हवा तुमच्यात, कर्मचाऱ्यात, सरकार या सगळ्यांमध्ये आणि माध्यम या सगळ्यांमध्ये. पण आज राज्यातला जो एसटी कर्मचारी आहे तो एक निर्णायक लढाईसाठी मैदानात उतरलेला आहे. या राज्याला कामगार लढ्याचा मोठा इतिहास आहे आणि हा लढा सुद्धा महाराष्ट्राच्या इतिहासातलं एक सुवर्ण पान असणार आहे, यात शंका नाही.
या लढ्याचं भविष्य काय असेल माहित नाही, पण हा लढा ऐतिहासिक आहे, ऐतिहासिक राहील. या सगळ्यामध्ये तुमचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते योगदान तुम्ही देऊन कर्मचाऱ्यांना न्याय द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो. आजच्या या चर्चेमध्ये तुम्ही आलात, तुमचं मनापासून आभार. हजाराच्या संख्येनं लोक हे सगळं बघत होते, कर्मचारी बघत होते, प्रेक्षक बघत होते. सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार. आणि हा प्रश्न लवकरात लवकर सुटावा. महाराष्ट्रातली जनता 2 महिन्यापासून आज प्रचंड हाल अपेष्टा सहन करतीये. त्या जनतेला न्याय मिळावा. मुंबईतली लोकल 2 तास सुद्धा बंद राहिली तर मोठा म्हणजे न्यूयॉर्क टाइम पर्यंत हेडलाईन जातात. पण माझ्या ग्रामीण भागातली एसटी 2 महिने बंद असून सुद्धा कोणाला त्याचं सोयरसूतक नाही. हे चित्र सुद्धा महाराष्ट्रात जाणं योग्य नाही. त्यामुळे आपण सगळे आशा करूया हा प्रश्न लवकरात लवकर सुटेल, कोंडी फुटेल आणि त्याच्यासाठी तुम्ही मनापासून योगदान द्यावं. तो विजयाचा कलश घेऊन तुम्ही यावा याच अपेक्षेसह मी या कार्यक्रमात थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. पण आपल्याला एक जाता जाता एक निश्चितच सांगतो मी की एसटी महामंडळामध्ये जेवढ्या कर्मचारी संघटना अस्तित्वात आहेत या सगळ्या संघटनांचा एकही पदाधिकारी नेता मीडिया समोर किंबहुना सोशल मीडियावर किंवा कुठेही येऊन बोलून सांगायला बोलायला तयार नसतो. त्यावेळेस सुद्धा मुकेश तिगोटेंनी सातत्यानं 2 महिन्यामध्ये सुद्धा जी भूमिका मांडायची आहे, जे जे सांगता येईल, जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एवढंच नाही तर भविष्य काळामध्ये सुद्धा अशाच नाही तर आता नवीन एक मान्यताप्राप्त संघटनेचं जे भूत सरकारच्या, प्रशासनाच्या आणि कामगारांच्या डोक्यावर निघालेलं आहे त्याचा निश्चितच कामगारांच्या न्याय हक्कासाठी आणि या लढाईसाठी आमच्या वतीनं प्रयत्न करू आणि न्याय देण्यासाठी निश्चितच सरकार आणि प्रशासन लेवलला प्रयत्न करू. नक्कीच. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या कामासाठी. आणि ही सगळ्या महाराष्ट्राची रक्तवाहिनी असलेली लाल परी, तुम्हा सगळ्या कर्मचाऱ्यांची माय असं तुम्ही म्हणता, या माईचा सन्मान व्हावा, तिला न्याय मिळावा आणि तिच्या सेवेकरांचाही सन्मान व्हावा, त्यांना न्याय मिळावा या अपेक्षेसह आपण या चर्चेमध्ये इथंच थांबतो. पुन्हा तुमचं कौतुक, तुम्ही समोर आलात, प्रश्नांना उत्तरं दिलीत त्याबद्दल धन्यवाद.